बिनपगारी आणि फुल अधिकारी असं आपल्या बायकांचं आहे बघा. जे ते उठतं आणि नुसतं घरात फरमाईशी करतं. तर माझ्या पोरांना बघा डोसा खायचा होता, तर नुसता डोसा करण्यापेक्षा मी इथं फेमस असा जिनी डोसा केलाय. तर काय करायचं बघा, एक वाटी मुगाची डाळ 2 तास तरी भिजत घालायची. आता ही भिजवलेली डाळ मिक्सरच्या भांड्यात घ्यायची, त्याच्यात अर्धी वाटी रवा घ्यायचा, दही घालायचं, अर्धी वाटी पाणी घालायचं, मिरची आणि आल्याचा तुकडा घालून हे मिक्सरला बघा गरकन असं फिरवून घ्यायचं. मस्त डोशाचं मिश्रण आपलं तयार झालंय. आता हे 10 मिनिटात जरा बाजूला ठेवायचं. तोवर कांदा, ढोबळी मिरची आणि टोमॅटो बारीक असं चॉप करून घ्यायचं. नंतर डोशाच्या मिश्रणात चवीपुरतं मीठ घालायचं, फेटून घ्यायचं. याच्यात इनो, सोडा, बिडा काही घालायचं नाही. तव्याला तेल लावायचं, पळीनं असं मिश्रण बघा गोल गोल असं पसरून घ्यायचं आहे. लगेच त्याच्यावर थोडं बटर, टोमॅटो केचप, पावभाजी मसाला टाकायचा आणि चॉप केलेल्या बघा सगळ्या भाज्या टाकायच्या. सगळं चमच्यानं असं मिक्स करायचं आणि मग डोशावर बघा पसरून घ्यायचं. वरून मस्त कोथिंबीर आणि भरपूर सारं चीज पसरवायचं. डोसा चांगला बघा कुरकुरीत झाला की नाही की उलथण्यानं पहिल्यांदा सगळीकडनं असा सोडवून घ्यायचा. आता इथं बघा गॅस बंद करायचा आहे आणि जरा थंड झालं की मग व्हिडिओ जसं दाखवलंय तसं तव्यातच हे पिझ्झा कटरनं असं कट करायचं आहे आणि असे बघा त्याचे रोल करून घ्यायचे आहेत. तर डोश्याच्या आतलं मिश्रण आणि वरून असं कुरकुरीत डोसा असलं भारी लागतंय की नाही काय सांगू. तर इथं मी अडी निरा पेपर डब्यात घातला आणि मुलीला हे पॅक करून दिलं शाळेत घेऊन जायला. एकदा नक्की करून बघा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा.